चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या कारुण्यमयी काव्यांचा अर्थ काढण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। संत समागम या फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करण्याची उत्कंठा वाढावी, ते वाङ्मय त्याचा आस्वाद घ्यावा, आपल्या जीवनात उतरवावा आणि आपलं ऐहिक आणि पारलौकिक जीवन हे जास्तीत जास्त संपन्न कसं होईल यासाठी या वाङ्मयाचा चिंतन करण्याचा प्रयत्न आपण मागच्या 10 मे पासून करतो आहोत। आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकांचा विचार करतो आहोत। एक करुणाष्टक आहे। आता खरं तर यामध्ये काही कारुण्य आहे असं काही मला वाटत नाही, पण समर्थवृत्ती सुनील दादांनी त्याला करुणाष्टक असं नाव दिलेलं असल्यामुळे त्याचा विचार आपण करूया। या करुणाष्टकाचं नाव आहे जनी जाणीजे योग हा सुकृताचा। सुकृत म्हणजे पुण्य। जनी जाणीजे योग हा सुकृताचा, पूर्वजन्माचं पुण्य, पूर्वायुष्यातलं पुण्य की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये आपण अनुभवू शकतो असं समर्थ रामदास स्वामी या करुणाष्टकात म्हणतायत। श्रीराम समर्थ श्रीराम।
मनासारखी सुंदरा ते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा, मनासारिखे धीर भरतार भावे, मनासारिखे सासुरते असावे, सुखे बोलती लेश नाही गमाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा, भली माय बापे भले मित्र बंधू, भले सोयरे राखती स्नेहवादू, मुले लेकुरे एकमेळा सुनाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा, भले धाकुटे थोरले सर्व काही, भले गोत्रजू भिन्न भावार्थ नाही, अखंडित हा काळ जातो सुखाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा, गुरे वासुरे शिंगुरे दास दासी, गुराखे सुणी मर्जरे गुण राशी, समा चालतो लेश नाही तमाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा, मनासारखी सुंदरा ते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या. अर्थ सोपा आहे, कुठेही शब्द आडायचं काही कारण नाही. सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा. बायको मनासारखी मिळाली आहे, पुत्र छान आहेत, कन्या जावई सगळे मधुरभाषी आहेत, मितभाषी आहेत, काही मागत नाहीत. दिलं तरी त्यांना आनंद आहे, नाही दिलं तरी आनंद आहे. असं मिळणं समर्थ म्हणताय, जनी जाणिजे हा योग सुकृताचा. मनासारखे धीर भरतार भावे. वर पहिल्या कडव्यामध्ये मनुष्य उभा केलाय, त्याला मिळणारी बायको, मुलं, त्याची मुलगी, जावाई. दुसऱ्या कडव्यामध्ये एक स्त्री उभी केली आहे, मनासारखे धीर भरतार भावे. आपला नवरा मनासारखा आहे, धीर सुद्धा अत्यंत प्रेमळ आहेत. मनासारखे सासुरे ते असावे, सुखे बोलती लेश नाही गमाचा. कुठलंही दुःख नाही, कुठलाही क्लेश नाही, कुठलाही मनामध्ये विषाद नाही. सगळे सुखानी आहेत, राहत आहेत. भली माये बापे भले मित्र बंधू, भले सोयरे राखते स्नेहवादू. मुळे लेकुरे एक मेळा सुनाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा. आई वडील मित्र भाऊ, अहो एवढंच नव्हे तर नातेवाईक सुद्धा सगळे आहेरामुळे ते रुसत नाहीत. का बोलावलं नाही म्हणून ते दूषण देत नाहीत. व्यवस्था झाली नाही तुमच्या घरी आल्यानंतर कार्यामध्ये म्हणून ते रुसत नाहीत. अशी ही सगळी मंडळी मिळणं अशा स्वभावाची समर्थ म्हणतायत. हे सगळं पुण्याचं फळ आहे. भले धाकुटे थोरले सर्व काही. जसे धाकटे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले घरातली मंडळी आहेत,
तशीच वयाने मोठी असलेली सुद्धा सगळे चांगले आहेत, भले आहेत. भले गोत्रजू भिन्न भावार्थ नाही. सगळे नातेवाईक गोत्रज, कुठेही मनामध्ये किंत नाही, विकल्प नाही. आणि हे काही थोड्या दिवसासाठी नाही आहे. अखंडित हा काळ जातो सुखाचा, कुठेही त्यात खंड नाही आहे. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. गुरे वासुरे शिंगुरे दास दासी. गुराखे सुणी मर्जरे गुण राशी. समा चालतो लेश नाही तमाचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. गुरे वासुरे शिंगुरे दास दासी. भरपूर जनावर आहेत, दुभती जनावर आहेत, वासरं आहेत, पाडसं आहेत. गुराखे त्या जनावरांना घेऊन जाणारे गुराखी सुद्धा. त्यानंतर सुणी म्हणजे झाडून काढणारे, स्वच्छता ठेवणारी ही सगळी मंडळी, सेवक. मर्जरे म्हणजे खेडेगाव. पण ही सगळी कशी आहेत? गुणांच्या राशी आहेत. सगळे सद्गुणी आहेत. काम जास्त लागलं म्हणून चिडत नाहीत. पगार कमी दिला, पगार कमी आहे, किंवा कुठेही कधी रुसत नाहीत, चिडत नाहीत, रागावत नाहीत. समा चालतो लेश नाही तमाचा. सगळे एका दिलाने चालतायत, ऐक्य भावाने ते राहत आहेत. सगळे कुठेही राग, चिडाचीड, उद्वेग, खंत कुठेही नाही. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. धने धान्य पात्रे अलंकार चिरे. विसोरे घरे सुंदरे रम्य सारे. देहे चालतो सर्व आरोग्य ज्याचा. जणी जाणीजे योग हा सुकृताचा. यह लोकीचे लोकतेही गुणाचे. परत्रिकतेही बहुलक्षणाचे. समुदाव उच्छाव एका मनाचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मना सारिखे ग्राम ग्रामाधिकारी. मना सारिखे लोक शोकापहारी. मना सारिखा संग साधू जनांचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मना सारिखे चिंतिता देव पावे. मना सारिखे भक्त भावे मिळावे. सदा बोलती बोल सारांश वाचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मने दास सायास केल्या घडेना. विकल्पे जनी एक ठाई पडेना. घडे योग होता विवेकी जनाचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. समर्थ म्हणतायत, धने, धान्य, पात्रे, अलंकार, चिरे, किती वर्णन आहे. द्रव्य, धान्य, घरातली सगळी भांडी कुंडी, आभूषण. चिरे म्हणजे वस्त्र, अनेक प्रकारची वस्त्र. विसोरे घरे सुंदरे रम्य सारे. विसोरे म्हणजे समुदाय, त्या गावामध्ये राहणारा. देहे चालतो सर्व आरोग्य ज्याचा. काही आजार पण नाहीये. तब्येतीची, प्रकृतीची काही चिंता नाही. यह लोकीचे लोक तेही गुणाचे. परत्रिक तेही बहुलक्षणाचे.
आता इथपर्यंत सांसारिक विषय सगळे सांगितले. यहलोक म्हणजे समाजामध्ये राहत असताना यहलोकीचे तेही गुणाचे सगळी आपली आप्तेष्ट, स्वकीय, सगोत्र, कॉलनीतले लोक ही सगळी कशी आहेत? गुणाची लोक आहेत. परत्रिक तेही बहुलक्षणाचे. परमार्थ साधनेमध्ये ज्यांचा सहवास यावा, ज्यांचा सहवास मिळावा, त्यांच्या सहवासामध्ये सुद्धा असाच आनंद या पुण्यवंताला मिळतो. समुदाव उच्छाव एका मनाचा. उच्छाव म्हणजे उत्सव. सगळ्यांनी मिळून कुठलेही कार्य करायचं. दासनवमी असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, पाडवा असेल, अनेक प्रकारचे सण उत्सव हे एका दिलाने करायचे. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी. ज्या गावामध्ये आपण राहू त्या गावाने आपल्याला आपलं म्हणावं. मनासारिखे लोक शोकापहारी. सगळ्यांनी येऊन काही जरी खटकलेलं असेल, काही दुखणं भानं आलेलं असेल, काही अडचणीचा प्रसंग असेल, त्या सगळ्यांमध्ये येऊन सगळ्यांनी यायचं आणि त्यांनी मदत करायची. मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी. मनासारिखे लोक शोकापहारी. मनासारिका संग साधू जनांचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी. मी आत्ता काही दिवसांपूर्वी सासवडला गेलो होतो आणि माझ्या मित्राचे भाऊजी आणि बहीण त्या दोघांनी त्या गावामध्ये जाऊन, खरं तर मित्र हा इकडच्या लातूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावातला, पण त्याची बहीण आणि भाऊजी ह्या दोघांनी त्या काळामध्ये, आज 35-40 वर्षाच्या खालची गोष्ट ही, ते सासवडला गेले आणि सासवडला आपल्याला माहिती आहे सोपान महाराजांची समाधी तिथं आहे. चांगली पाहण्यासारखं ठिकाण आहेत आजूबाजूला सुद्धा. तर या सासवड गावामध्ये नाव अजून कशासाठी प्रसिद्ध आहे? आचार्य अत्रेंचं जन्मगाव आहे. तर या दोघांनी तिथं जाऊन तिथल्या महाविद्यालयामध्ये आपली सेवा रुजू केली. दोघही नवरा बायको तिथं गेले. माझे मित्र सूर्यकांत फड, त्यांचे बहीण आणि भाऊजी हे तिथं गेले आणि त्यांनी 30-35 वर्ष त्या कॉलेजला आपलं कुटुंब मानलं आणि त्यांनी ते तिथं विद्यादानाचं काम केलं. सज्जन हो, मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी. मला आठवलं म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. त्या गावामध्ये 2च पुतळे आहेत. माझ्या मित्राचे भाऊजी 2 वर्षाखाली ते गेले. त्या गावानी, सासवड गावानी या उभयता प्राध्यापकांना एवढं डोक्यावर घेतलं. त्या गावामध्ये केवळ 2 पुतळे आहेत. एक पुतळा आहे प्रके अत्रेंचा आणि दुसरा पुतळा 2 वर्षाखाली ते गेल्यानंतर माझ्या मित्राचे भाऊजी गेले, त्यांचा पुतळा करून बसवलाय. माणूस कुठला आहे? मराठवाड्यातल्या एका खेडेगावातला आहे. तो सासवडला जातो काय? महाविद्यालयामध्ये दोघेही विद्यादानाचं काम करतात काय? सगळं समर्पित केलं त्यांनी. त्या गावाने किती त्यांचं मोठेपण राखलं. त्यांच्या गोड जेवणाच्या दिवशी अख्खा गाव, सासवड गाव, ते गोड जेवण त्यांनी संपन्न केलं. समर्थ म्हणताय, मनासारिखे चिंतिता देव पावे, मनासारिखे भक्त भावे मिळावे. भगवंताला
आपण काही मागावं आणि ते त्यांनी पूर्ण करावं, आणि त्या भगवंताला त्याच्या मनासारखे शिष्य मिळावेत, भक्त मिळावेत. सदा बोलती बोल सारांश वाचा. थोडक्यात बोलतात, महत्वाचं बोलतात, पाल्हाळ लावत नाहीत. जनी जाणीजे योग हा सुकृताचा, म्हणे दास सायास केल्या घडेना, विकल्पे जनी एक ठाई पडेना. समर्थ शेवटी सांगतायत की किती कष्ट करावे लागतील असं सगळं मिळण्यासाठी माहिती नाही. म्हणे दास सायास केल्या घडेना, विकल्पे जनी एक ठाई पडेना, घडे योग होता विवेकी जनाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. यातली जी शेवटची जी 10वं जे कडवं आहे त्यातली जी तिसरी ओळ आहे, घडे योग होता विवेकी जनाचा. मी खूप विचार केला, म्हणलं ही सगळी 10 कडव्यांमध्ये जे काही सांगितलेलं आहे असा मला माणूस मी ऐकलाही नाही, पाहिलाही नाही. स्वतः समर्थच सांगतायत, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. मग हे सगळं एवढं, बायको मनासारखी मिळावी, मुली मुलं जावई सासू सासरे मित्र गावातले लोक घरातले सेवक, मला तरी कुणी लक्षात येत नाही. तुम्हाला जर कुणी सापडला एवढा पुण्याचा ठेवा असलेला की ज्याचा एवढा सुकृताचा योग आहे, मला कळवा तरी. आम्ही दोघं जोडीनं जातो आणि त्यांची आरती करतो. पण यातलं एक जे 10व्या कडव्यातलं जे तिसरा चरण आहे, घडे योग होता विवेकी जनाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मी म्हणलं बाकीचं काही असो का नसो, परंतु घडे योग होता विवेकी जनाचा. 10 मे पासून आपल्यासारखी चाणाक्ष अभ्यासू विवेकी मंडळी या दुपारच्या संत समागम व्यासपीठावरील या अभ्यासाला, चिंतनाला, निरूपणाला आपण एकत्र आहोत. तुमचा योग मला घडणं हा माझ्या दृष्टीनं योग हा सुकृताचा, काही पुण्य केलेला असेल म्हणून आपल्यासारखी ही सगळी मंडळी 30-35 जणांचा हा गट सुरुवातीपासून आजपर्यंत तो सगळा एकत्र आहे. हे माझं पूर्व सुकृत आहे असं मी मानतो. दुसरा जो करुणाष्टक आहे, दुसरं जे करुणाष्टक आहे ते आहे राघव निरविला. निरवणे म्हणजे सोपवणे. निरवणे म्हणजे सोपवणे. राघव निरविला, राघवाला सोपवलंय, रामाला सोपवलंय. कुणाला सोपवलंय आणि कुणी सोपवलंय? फार अत्यंत गोड असं हे करुणाष्टक आहे. माता कौसल्या पंचमहाभूतांना विनंती करते आहे की माझं बाळ आता निघालंय वनवासाला. काय वाटलं असेल हो त्या मातेला? आता सिंहासनावर बसायचंय, राज्याभिषेक व्हायचा आहे, आणि माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी माझीच एक सखी, ती रामाला वनवासात जायला सांगते. 14 वर्ष वल्कल धारण करून. काय वाटलं असेल त्या मातेला? एकटा राम आहे का? अहो, अजून अंगावरची हळद सुद्धा निघाली नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जी दुःख भोगावी लागतात
ही दुःख सीतेच्या दुःखाला पासंगाला सुद्धा पुरणारी नाहीये. पण आम्ही आयुष्यभर रडत बसतो, माझं असं झालं, माझं तसं झालं, देवाला बघवलं नाही. अहो, जिला मातेचं उदर आपल्या नशिबात प्राप्त झालं नाही, अशी सीता, उदर जिला प्राप्त झालं नाही, ती असा पण लावला की अत्यंत दुर्धर पण प्रभू रामचंद्र मिळाले. अजून सासूरवाडीलाही गेली नाहीये. दत्त म्हणून परशुराम उभे राहिले. किती मोठं संकट आहे. सासूरवाडीत आली, अजून त्या नवरीचं नवखेपण पण गेलं नाहीये. तो वनवासात जावं लागतंय. 14 वर्ष वनवासात, त्यातली दुर्धर वर्ष त्या रावणाच्या अशोक वाटिकेत, एवढं सगळं सहन करून शिबिकेमध्ये बसून बिभीषण तिला घेऊन येतात. आणि सगळं वानर दळ जे आहे ते उत्सुक आहे की कोण आहे ही माता जानकी. तिला आम्हाला पाहायचं आहे की जिच्यासाठी एवढा सगळा व्याप करावा लागला. पण ती शिबिकेमध्ये, पालखीमध्ये, रामाच्या लक्षात आलं, रामाने पालखी थांबवायला लावली आणि तिला पायी यायला लावलं. आणि जवळ आल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं, चितारच अग्निदिव्य करायचंय. हनुमंत म्हणाले, सीतामाई तू माझ्या पाठीवर बस, खांद्यावर बस, मी तुला घेऊन जातो, काही अवघड नाहीये. पण तिने नाही सांगितलं. एवढा सगळा त्रास, मानसिक, शारीरिक, वैचारिक त्रास सहन करून जेव्हा ती आपल्या पतीच्या समोर येते, तेव्हा पती तिला म्हणतो अग्निदिव्य करायचे. तेही केलं. अयोध्येत येऊन काही महिने सुद्धा झाले नाही, तो स्वतःच्या पतीने आपल्या धीराला सोपवलं आणि सांगितलं की वनामध्ये सोडून ये. आणि शेवटी त्या भरसभेमध्ये आपल्या मुलांच्या समोर ती पुन्हा आपल्या मातेला म्हणते की तूच मला तुझ्या उदरात घे. मी जर खरी असेन, माझी शुद्धता, माझी पवित्रता जर तुला मान्य असेल, तर तुझ्या उदरातून मी आले, तुझ्या उदरात मला समाविष्ट करून घे. किती दुःख आहे त्या मनाने आमच्या आयुष्यात. काय त्याच्या पासंगाला सुद्धा आमची दुःख पुरणार नाहीयेत. पण आम्ही मात्र रडत राहतो. वनवासाला निघालेला राम, अत्यंत नाजूक असलेली ही त्याची पत्नी माता जानकी आणि भाऊ लक्ष्मण, हे तिघे जण निघालेले आहेत. आणि तेव्हा माता कौसल्या पंचमहाभूतांकडे मागणं मागतीये. आणि ती म्हणतीये की माझा राम, लक्ष्मण आणि सीता निघालेले आहेत, तुम्ही त्यांना काय काय करावं ते मागणं समर्थांनी माता कौसल्याच्या तोंडी हे शब्द देऊन ते मागणं मागितलंय. ही खरं तर संत रामदास स्वामींच्या मनाची भूमिका आहे. पण ते माता कौसल्याच्या वैखरी वाणीमध्ये शब्दबद्ध करतात आणि आपल्या समोर ठेवतात. राघव निरविला. श्रीराम समर्थ. श्रीराम.
तपोवनासानुज राम जाता, समागमे जानकी दिव्यकांता, माता म्हणे राघव वास पाहे, प्रयाण पायी तुझला नसाहे, पृथ्वी तुला राघवानी रविला, याच्या झणी ऋतसी पाऊलाला, ज्या मात तुझा प्रतिपाळी आते, फळी तरी शीघ्र हरी क्षुधेते. काय वर्णन आहे, काय गोड अर्थ आहे यात. माता कौशल्या म्हणतीये, तपोवना सानुज राम जाता. प्रभू श्रीराम सानुज, स अधिक अनुज, आपल्या भावासोबत, लहान भावासोबत तपोवनाला निघालेला आहे. समागमे जानकी दिव्य कांता, अत्यंत दिव्य कांती असलेली, अत्यंत लोभस, मोहक, नाजूक, सुंदर अशी ही जानकी सोबत आहे. माता म्हणे राघव वास पाहे, प्रयाण पायी तुझला न तुझला नसाहे. अरे रामा, तू आता कसा जाशील पायी. आपण पाहिलेलं आहे, राम निघाले आणि तेव्हा वस्त्र सुद्धा काढून ठेवायला लावली तिघांची, वल्कले दिली. एवढंच नव्हे तर माता जानकीची सगळी अलंकार सुद्धा काढायला लावत होती. पण तिथं प्रधान होते, सुमंत प्रधान, त्यांनी सांगितलं की नाही, हे ठीक नाहीये. आणि त्याच अलंकारांचा नंतर कुठे उपयोग झाला हे आपल्याला माहिती आहे. माता कौशल्या म्हणतीये की आता तुम्ही कसे जाल, पायी तुम्हाला जायचंय, वल्कर धारण केली आहेत, कधी तुम्हाला सवय नाहीये. त्यातल्या त्यात माता जानकीला तर सीता आत्ता नव परिणत नववधू आहे. तिला तर काहीच माहित नाही यातलं काय तिच्या नशिबी आलंय. पंचमहाभूतांना निरवलेलं आहे, सोपवलेलं आहे. त्यामध्ये पृथ्वीला माता कौशल्या म्हणते, पृथ्वी तुला राघव निरविला, तुला सोपवलाय मी. हे वसुधे, हे पृथ्वी, हे भूमाता, मी तुला राघवाला, माझ्या रामाला सोपवलाय. याच्या झणी ऋतसी पाऊल आला. सगळे खडकाळ रस्ते तू काढून टाक. याच्या कोमल पाऊलांना तू कुठेही ऋतू नकोस. त्याच्या पावलांना, नाजूक पावलांना, या तिघांच्या कुठेही तू बाधा आणू नकोस, टोचू नकोस. का? जामात तुझा प्रतिपाळी याते. हा तुझा जावाई आहे. जावयाचं तू नाही बघणार, त्याची काळजी नाही घेणार. हा तुझा जावाई आहे, कारण सीता ही तुझी कन्या आहे. जामात तुझा प्रतिपाळी याते, फळी तरी शीघ्र हरी क्षुधेते. आता काही जेवण काही कुठे करणार, काय करणार, स्वयंपाक कोण करणार. पण त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा अनेक प्रकारची फळं, हे भूमाते तू या सगळ्यांच्या समोर ठेव. अनेक प्रकारची फळं या सगळ्यांना मिळतील याकडे तू लक्ष दे. आपापती प्रार्थिते तुझ लागी, तपासी जातो रघुराज योगी. नद्या तटाके करी पूर्ण पंथे, तृषा झणी पिढील होतया ते. त्याला वाळ्याचं थंडगार पाणी मी देत होते.
आता मनामध्ये कसं पाणी मिळेल, कुठलं मिळेल? म्हणून आप या दुसऱ्या पंचमहाभूताला माता कौसल्या प्रार्थना करतीये, विनवणी करतीये. आपापती प्रार्थिते तुझ लागी, तपासी जातो रघुराज योगी. माझा रघु, माझा राघव हा आता योगी बनलाय. आता तो घरात नाहीये, या राजमहालात तो राहणार नाहीये. 14 वर्ष तो वनात जाणार आहे. त्यांनी आपले केस सगळे बांधलेले आहेत, सगळ्या शिखा बांधून घेतलेल्या आहेत. नद्या तटाके करी पूर्ण पंथे. तो जिथं जिथं जाईल तिथल्या सगळ्या नद्या, सगळे जलकुंभ, सगळे तलाव, नद्या तटाके करी पूर्ण पंथे. त्याच्या रस्त्यावर, त्याच्या मार्गामध्ये जे जे पाण्याचे स्रोत आहेत ते शुद्ध आणि स्वच्छ पाणी ते सगळीकडे भरून ठेवा. तृषा झणी पिडील होत याते. त्याला तहान लागली तर सहन नाही होत, म्हणून त्याला जेव्हा तहान लागेल तेव्हा त्याला नदीचं पात्र असावं, स्वच्छ पाणी वाहत असावं, सरोवर असावं, तलाव असावेत, जेणेकरून थंडावा पण मिळेल. श्री सूर्य राजा कुळदीप तुझा. काय गोड शब्द वापरलाय. सूर्याला सांगितलंय, अरे हा तुझा कुलदीपक आहे. प्रभू श्रीरामांचं नाव काय हो पूर्ण? श्रीराम दशरथ सूर्यवंशी. हा तुझा वंशाचा कुलदीपक आहे. म्हणून श्री सूर्य राजा कुळदीप तुझा, तपासी जातो रघुराज माझा. माझा रघुराज आता तप करण्यासाठी चाललेला आहे. स्पर्शो नको तीव्र किरणे तयाते, ध्यानी क्षिटी वाटेल योगी याते. कुठेही कुठल्याही ऋतूमध्ये तू त्याच्यावर तीव्र प्रकाश किरण पडणार नाहीत याची काळजी घे. त्याला ती उष्णता बाधणार नाही याची तू काळजी घे. कारण हा तुझा कुळाचा दीपक आहे, कुलदीपक आहे. वाजो नको कर्कश रे समीरा, जेथे नृपरत्न हिरा. तो स्वामी रे हा तुझिया सुताचा, सदुशरे होईल देह त्याचा. काय रचना केली आहे समर्थ रामदासांनी. काय शब्द आहे तो. अत्यंत अर्थपूर्ण शब्द आहे. आणि काय काय सांगणार. वाजो नको कर्कश रे समीरा. वाऱ्या, तिसरं पंचमहाभूत, चौथं पंचमहाभूत. तू वाहू नकोस हा जोरात. हे तिघजण आता वनात चाललेत, यांना त्रास होईल असा जोरात वाहू नकोस. कर्कश आवाज करू नकोस. मंद शीतल वारा त्यांच्या सभोवती असला पाहिजे. समीर वारा असेल जेथे नृपरत्न हिरा. राजांमध्ये रत्न आहे, हिरा आहे. तो स्वामी रे हा तुझिया सुताचा, तुझ्या मुलाचा स्वामी आहे. वायुपुत्र हनुमंत वाऱ्याला सांगितलंय, तुझ्या मुलाचा हा मालक आहे, काळजी घे बरं त्याची. तो स्वामी रे हा तुझिया सुताचा, सदुशरे होईल देह त्याचा. सदुशरे म्हणजे त्याच्या अंगाला कुठे बोचणार नाही असं पहा. जोरात वारा आला, वस्त्र उडण्याची शक्यता आहे, त्याचा त्रास होईल, त्या आवाजाचा त्रास होईल. थंड वारा असेल, त्याच्या अंगाला बोचेल. अंगावर वस्त्र नाहीयेत ना, वल्कल धारण केलेली आहेत. तो स्वामी रे हा तुझिया सुताचा, सदुशरे होईल देह त्याचा. त्याच्या देहाला, त्याच्या शरीराला कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. रघोत्तमू सादृश्य वेशधारी,
सौमित्र तो सुंदर ब्रह्मचारी, त्याच्याच सारखा वेश घेतलेला, तशीच वल्कल धारण केलेला, जटाजुट मंडित लक्ष्मण आहे. आणि तो आता ब्रह्मचारी आहे बरं. त्यांनी काही आमच्या सुनबाईला नेलेलं नाहीये. वनस्पती हो तुम्ही तोष वावो, छाया या सुगंधे श्रम हा हरावो. आता ते पायी चालणार आहेत ना. मग रस्त्यामध्ये काय आहे, जंगलामध्ये वनामध्ये वनस्पती आहेत. मग त्या वनस्पतींना सांगितलंय, वनस्पती हो तुम्ही तोष वावो, छाया या सुगंधे श्रम हा हरावो. पाव चालून चालून ते थकतील, तुम्ही त्यांना फळं द्या, चांगली फुलं द्या, त्यामुळे त्यांचं मन हे उल्लसित होईल, कुठेही त्यांना थकवा जाणवणार नाही. त्या फुलांमधून येणारा चेतना देईल, त्यांना ऊर्जा देईल, त्यांचं मन हे सुखाने राहू दे. आणि सुगंध, दोन गोष्टी लता वृक्षांकडनं मागितल्यात. कारण का, श्रम हा हराव, त्यांचा श्रम होईल, पायी चालायचंय, काही वाहन नाहीये, त्यांना जे श्रम होतील, त्यांना तो थकवा येईल, तो सगळा थकवा तुम्ही हरण केला पाहिजे. सपक्षी कुळा सह कोकिळा हो, सीते सुशब्दी तुम्ही रंजवा हो. हे धाकुटी योगिनी कुंजवासी, तुम्हीच तेथे सखियात येसी. पक्ष्यांना सांगितलंय, सपक्षी कुळासह कोकिळा हो. कोकिळेचा आवाज अत्यंत नादमधुर, म्हणून असे नादमधुर असलेल्या पक्ष्यांच्या कुळासह, सपक्षी कुळासह काय करा तुम्ही, सीते सुशब्दी तुम्ही रंजवावो. तिला आता काय विरंगुळा काय आहे त्या वनामध्ये, तर तुम्ही गोड गा तिच्यासाठी. तुमचं गायन चांगल्या शब्दाचं असू द्या, तुमच्या शिळा तुम्ही जे आवाज कराल त्यामुळे सीतेचं मन उल्हासित होईल. आणि महत्वाचं म्हणजे ही माझी धाकुटी सून जी आहे ना, ती आता योगिनी झाली आहे. राजकन्या होती ती, अत्यंत कोमल आहे, नाजूक आहे, नवपरिणत वधू आहे. आता कुंजवासी म्हणजे लतांचा मंडप, बेलींनी लतांनी मंडप करावा आणि त्यामध्ये तिला राहावं, तिला ठेवावं. तिला तुम्ही मंडप करा, ती जिथं राहील तिथं तुम्ही लतांनो वेलींनो तिच्या सगळ्या त्या कुटीवर, त्या आश्रमावर तुम्ही सगळेजण मंडप करा, जेणेकरून तिला सावली मिळेल. त्या लता वृक्षांच्या वेलींमधून जी फुलं येतील त्यातला तिला सुगंध मिळेल. आणि ही सगळी जी पक्षी मंडळी आहेत, अत्यंत गोड गायन करणारे, हे सगळे तुम्हीच तर आता तिच्या मैत्रिणी आहेत. तिथं तिने कुणाला तिच्या मनाचं हितगुज कुणाला सांगावं, कुणाशी तिने चर्चा करावी. त्यामुळे पक्ष्यांना माता कौसल्येनी सांगितलं हे सगळं. सद्गदे बोलतसे सुशब्दे, श्रवताती नीरे नयनार विंदे. पुसोनिया राघव वास पाहे, कै मागुता देखेन यासी माये. समर्थांचा जो विरह आहे ना रामाच्या प्रती, तो त्यांनी कौसल्याच्या मुखातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मातृभाव आहे. पण ही वीरणी, ही जी वीराणी आहे,
ही जी आर्तता आहे ही समर्थांच्या शब्दातून व्यक्त झालेली आहे. भाव सगळा समर्थांचा आहे. प्रसंग कौसल्या मातेचा आहे. सद्गते सद्गदे बोलतसे सुशब्दे श्रवताती नीरे नयनार विंदे. काय अवस्था आहे कौसल्या मातेची. तिचा कंठ सद्गदित झालेला आहे आणि तिने कुणाला प्रार्थना केली आहे, कुणाला विनंती केली आहे, कुणाला सांगितलंय तुझ्या मुलाचा मालक आहे, त्याची काळजी घे. पृथ्वीला सांगितलं तुझा जावाई आहे, कर्तव्य भावनेने तू त्याची काळजी घे. कुणाला सांगितलं माझा मुलगा आहे, कुणाला सांगितलं तुमच्या वंशाचा हा कुलदीपक आहे, त्यामुळे तुम्ही त्याला जपा. सद्गदे गदगद सद्गदित झाले अंतःकरण. बोल तसे सुशब्दे. कुठे अरेरावी नाहीये. श्रवताती नीरे नयनार विंदे. डोळ्यांच्या खिडक्यांमधून अखंड धारा वाहत आहेत. आता राम निघालेला आहे, माझ्या लक्ष्मणाला घेऊन निघालाय आणि सोबत नववधू सीता पण आहे. त्यांची काळजी कोण घेणार. म्हणून कौसल्या मातेने पंचमहाभूतांची केलेली ही विनंती आहे. अहो, रामायणातले प्रसंग असे आहेत की कौसल्या मातेला प्रभू रामचंद्र आपल्या गुरुकुलातून आल्यानंतर आणि वनवासातून आल्यानंतर सुद्धा पाना फुटलेला आहे. काय मातृत्व आहे ते. आईला मुलगा किती मोठा झाला तरी तो तिच्यासाठी लहान बालकच आहे. आणि हा तर प्रभू ईश्वराचा अवतार आहे. पुसोनिया राघव वासप आहे. सारखी रामाला विचारतीये, ते तिची वाट पाहतीये. कै मागुता देखेन या सीमाये. मी याला पुन्हा कधी पाहीन, मी पाहू शकेन का नाही. तिला मोठा प्रश्न पडलाय. जो राम विश्राम योगेश्वरांचा, त्या गौरवी भक्ती माता सुवाच्या. क्षमेची रामे भवशोक हाला, मग दास स्वामी वनासी गेला. जो राम विश्राम योगेश्वरांचा, जे योग्यांमध्ये भक्त शिरोमणी आहेत, योग्यांमध्ये उच्च स्थान मिळवलेलं ज्यांनी आहे, ज्यांच्या योगधारणेने, त्यांच्या तपस्येने, अशा योगेश्वरांचा राम हा विश्राम आहे, तो माहेर आहे. त्या गौरवी भक्ती माता सुवाच्या. माता त्याचं वर्णन करतीये. आता खरं तर शब्द हे सगळे समर्थांचे. समर्थांना वाटणारी ती आर्तता आहे. समर्थांनी कधी कल्पना केली असेल का की राम प्रभू रामचंद्र कसे राहिले वनवासात. मी तर टाकळी गावात आहे, मी तर गुहेत राहतोय. माझे प्रभू रामचंद्र वनवासात कसे राहिले असतील, त्यांनी काय खाल्लं असेल. मग त्यापेक्षा मी तर खूप चांगल्या परिस्थितीत आहे. माझ्या बाजूला माझी काळजी घेणारे हनुमंत आहेत. समर्थांच्या मनातही प्रश्न आला असेल ना. आपल्या मनात प्रश्न येतो का. खूप थंडी वाजत असेल. आता आपण आपला दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह ऑनलाईन घेतलाय या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर.
2 दिवसापासून पहाटे थोडी थोडी थंडी पडतीये. असं वाटतं की दार लावून घ्यावं का? थंडी वाटते. मनात प्रश्न येतो, समर्थ पाण्यात कशी उभे राहत असतील? तिथं 12 महिने राहत होते पाण्यात. पहाटे 4 वाजता उठत होते, 3:30-4 वाजता. कशी साधना केली त्यांच्या साधनेमध्ये. आणि आम्ही दासचे साधक आहोत असं म्हणून घ्यायला पात्र आहेत का? आमची साधना काय? साधना सप्ताहाच्या काळात सुद्धा आम्हाला 4 ठाव जेवण लागतं. मीठ कमी पडलं, मीठ जादा झालं, तिखट कमी पडलं, आमटी थोडी पातळ झाली, आम्ही लगेच शिवथर घडीमध्ये चर्चा करतो. आलोय कशाला? साधना सप्ताहात सहभाग घेण्यासाठी. असा प्रश्न आपण जर साधना करत असू तर आपल्या मनाला पडायला पाहिजे. समर्थ म्हणतायत, जो राम विश्राम योगेश्वरांचा, त्या गौरवी भक्ती माता सुवाच्या. त्याचं गौरव, त्याचं वर्णन माता करतीये, माता कौशल्या करतीये. क्षमेची रामे भवशोक हाला, मग दास स्वामी वनासी गेला. राम जातो आहे याचा शोक नाही झाला का? याचा खेद नाही झाला का? किती मोठा दगड आपल्या छातीवर माता कौशल्याने ठेवला असेल. अत्यंत पोरसौदा वयामध्ये ज्याचा राज्याभिषेक आता काही तासांमध्ये होणार होता, त्याला वल्कल धारण करून 14 वर्ष वनवासात जायचे. कसा राहील माझा राम? कुठे जेवण करील? काय खाईल? थंडीमध्ये कसा झोपेल? अंगावर काय पांघरून घेईल? ही सगळी तळमळ आपल्याला आपल्या साधना काळामध्ये, किमान साधना सप्ताहामध्ये तरी आपल्या अंतःकरणाला ती बोचली पाहिजे. तर आपण काहीतरी समर्थांच्या विचारांची पालखी आपल्या खांद्यावर घेतलीये आणि या पालखीची आपण भोई आहोत, अशी धारणा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि मग आम्हाला आमच्या साधनेसाठी एक वेगळी ऊर्जा मिळेल, एक वेगळं चैतन्य मिळेल. असा हा राघव निरविरा हे करुणाष्टक आपण पाहिलं. उरलेली करुणाष्टक आपण उद्या दुपारी 3 वाजता संत समागम फेसबुक पेजच्या या व्यासपीठावरून पाहूया. आणि त्यानंतर जर संपली उद्या तर करुणाष्टक संपल्यानंतर मग आपण आनंद वन भुवरी समर्थांच्या या काव्याचा अभ्यास करण्याचा, त्यावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.